तहसील ते गायवाडी दरम्यान नव्याने तयार करण्यात आलेला पानंद रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेला हा रस्ता काही दिवसातच खचल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप करण्यात येत असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मोठी सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला। मुरुम, माती व खडी पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा चिखलातून वाट काढत शेतात जावे लागत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्ता बांधताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आली नाही। आवश्यक त्या ठिकाणी नाले, पाईप किंवा संरक्षण भिंतींची उभारणी न झाल्याने पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ता वाहून गेला। त्यामुळे संबंधित विभागाने तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून काम उरकून घेतल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या घटनेमुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कामाची प्रत्यक्ष पाहणी, दर्जा तपासणी आणि तांत्रिक मानकांचे पालन योग्य प्रकारे झाले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली। शासनाचा निधी खर्च होऊनही नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याने परिसरात संतापाची लाट आहे। दर्यापूर गायवाडी पानंद रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेला। आम्ही शेतकऱ्यांना शेती कशी करायची हा प्रश्नचिन्ह आहे। आज आमच्या शेतीचे कामं लागलेले आहेत। शेतकऱ्यांनी खत कसं टाकायचं, इथून जायचं कसं, आपण हा बघत आहोत एवढा मोठा इथे खड्डा पडलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्र व्यवहार सुद्धा केला, पण त्यांनी दखल घेतली नाही। मी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पानंद रस्त्या संबंधित इंजिनियर आणि यांना नम्र विनंती करतो की आमचा हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, ही नम्र विनंती। ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच रस्त्याचे तातडीने दर्जेदार पुनर्बांधकाम करून शेतकऱ्यांना सुरक्षित व कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ही मागणी करण्यात आली आहे।